सोमनाथाचं मंदिर म्हटलं की तुम्हाला काय आठवतं? हेच ना की मोहम्मद गझनीने 17 वेळा या मंदिराची लूट केली. बरोबर. इतिहासाच्या पुस्तकांमध्ये या मंदिराची निर्मिती कधी व कशी झाली, त्याचं वैशिष्ट्य काय, या सगळ्यावर भाष्य करण्यापेक्षा मंदिरं लुटणारे कोण होते यावर जरा जास्तच शाई खर्च झाली. मात्र ही मंदिरं लुटली जात असताना इथल्या लोकांनी जो प्रतिकार केला होता त्याबद्दल आपण का बोलत नाही? सक्तीची धर्मांतर करून इथल्या लेकीबाळ्यांची आबरू लुटणाऱ्या आक्रमणकर्त्यांच्या कलाप्रेमाचं आपल्याकडे कौतुक होतं. मात्र देव, देश आणि धर्मासाठी धारातीर्थी पडलेले नायक उजेडात येत नाही. हीच शोकांतिका पुसून टाकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये सध्या सोमनाथ स्वाभिमान पर्व आणि शौर्य यात्रा सुरू आहे. कोट्यावधी भारतीयांची आस्था ज्या ठिकाणी एकवटलेली आहे अशा या शिवाच्या गाभाऱ्यात पुन्हा एकदा दीपमाळेचा उत्सव आपल्याला अनुभवायला मिळतोय. या प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वीर हमीरजी गोहिल यांच्या स्मारकाला मानवंदना अर्पण केली. हिंसाचार आणि आक्रमणकर्त्यांच्या विरोधात उभं टाकलेलं हे धैर्याचं प्रतीक आहे, ही भावना मोदींनी व्यक्त केली. वीर हमीरजी गोहिल नेमके कोण होते? इतिहासाच्या पानांमध्ये दडलेला राजपूतांचा हाच पराक्रम आज आपण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी मुकुल आव्हाड आणि कॅमेरावर आहे जयेश पाटील. महा MTV मध्ये आपलं स्वागत. गुजरातच्या काठियावाड प्रदेशातील लोकसाहित्यामध्ये आजही वीर हमीरजी गोहिल यांच्या जीवनाबद्दल माहिती उपलब्ध आहे. कवी कलापी यांचं हमीर काव्य असो किंवा काठियावाड सर्वसंग्रह, या ग्रंथांमधून आपल्याला हमीरजी गोहिल यांच्या कार्यकर्तृत्वाचा वारसा वाचायला मिळतो. हमीर सिंगजी गोयल हे 14व्या शतकातील अर्थिला राज्याचे राज्यकर्ते होते. गुजरातच्या सौराष्ट्र प्रदेशातील अमरेली भागाजवळचा हा प्रदेश. जाफर खान या आक्रमणकर्त्याच्या विरोधात जेव्हा त्यांनी आघाडी उघडली तेव्हा हमीरजी समादियाला या प्रदेशाचं नेतृत्व करत होते. भारतीय संस्कृतीच्या वैभवाची कीर्ती 7 समुद्रापार पोहोचली होती. अशातच आक्रमणकर्त्यांची वक्रदृष्टी या भूमीवर पडली आणि त्यांनी लुटालूट करायला सुरुवात केली. त्या काळी दिल्लीवर अशाच एका तुगलक साम्राज्याची सत्ता होती. त्याकाळी जुनागड भागाच्या देखभालीसाठी जाफर खान नावाच्या सरदाराची नेमणूक करण्यात आली. जाफर खान हा मूर्तीपूजेचा कट्टर विरोधक तर होताच, परंतु पराकोटीचा धर्मांध सुद्धा होता. म्हणूनच त्याने सोमनाथ मंदिरामध्ये येण्यापासून हिंदूंवर निर्बंध लावायला सुरुवात केली. यासाठी त्याने रसूल खान नावाच्या कोतवालाची नियुक्ती केली. शिवरात्रीच्या मुहूर्तावरच रसूल खानच्या माणसांनी हिंदूंच्या कत्तली करायला सुरुवात केली. यावर प्रत्युत्तर म्हणून तिथल्या हिंदूंनी रसूल खानलाच संपवलं. जाफर खानच्या कानावर जशी ही बातमी पोहोचली तसा त्याचा राग अनावर झाला. पठाण, अफगाण, मकरानी, काबुली अशा सर्व जमातींना बरोबर घेत त्याने सोमनाथ मंदिरावर चढाई करण्याचा निर्णय घेतला. जेवणाच्या ताटावर बसलेल्या हमीरजी यांना या गोष्टीची माहिती मिळाली आणि आपलं जेवणाचं ताट तसंच ठेवून मंदिराच्या रक्षणासाठी ते घराबाहेर पडले. खानाच्या दहशतीला अनेक जण घाबरून होते. लोकांच्या या भित्र्या वृत्तीचा समाचार घेत हमीरजी यांनी विचारलं की सोमनाथसाठी मरणारा एकही राजपूत शिल्लक नाहीये का? हमीरजींनी हातात तलवार धरल्याबरोबर त्यांच्यासोबत 200 जण रक्षणासाठी सज्ज झाली. एका बाजूला राजघराण्यातील राजकारण सुरू होतं आणि दुसऱ्या बाजूला जाफर खानच्या भीतीपोटी लोक घराबाहेर पडत नव्हती. अशातच सोमनाथ मंदिराच्या रक्षणासाठी गिर पर्वतरांगा सर करत हमीरजी आणि त्यांचं सैन्य पुढे सरसावलं. राजपूत, काठी, रबारी, भारवाड, अहिर, मेर अशा अनेक जात समूहातून तरुण एकत्र पुढे आले होते. प्रभास पर्वत रांगांच्या जवळ अखेर घनघोर युद्ध झालं. हे युद्ध तब्बल 9 दिवस सुरू होतं. या रक्तरंजित युद्धामध्ये गनिमी काव्याचा वापर करत हमीरजींनी खानाचं सैन्य उद्ध्वस्त केलं. मात्र अखेरच्या काही दिवसांमध्ये हमीरजींच्या खांद्याला खांदा लावून लढणारे त्यांचे अनेक साथीदार धारातीर्थी पडले. युद्धाच्या 9व्या दिवशी संपूर्ण ताकदीनिशी हमीरजी खानाच्या सैन्यावर तुटून पडले आणि आक्रमण थोपवून धरलं. मात्र यामध्ये दुर्दैवाने त्यांचा बळी गेला. त्यांचं शिर त्यांच्या देहापासून वेगळं झालं होतं, मात्र तरी सुद्धा त्यांच्या हातांनी लढाई थांबवली नव्हती. होय, हा संघर्ष ऐकल्यावर आठवण यावी ती आपल्या बाजीप्रभू देशपांडेंची आणि तानाजी मालुसरेंची. छत्रपतींच्या प्रेरणेतून स्वराज्य विचार आपल्या मातीत पेरला गेला तो या शूरवीरांमुळेच. इतिहासाचा इतका समृद्ध वारसा लाभलेला असताना स्वातंत्र्यानंतर या गोष्टी आपल्या पुढच्या पिढीपर्यंत का पोहोचल्या नाहीत हा सवाल आता अनेक जण विचारतायत. शिक्षणाची सत्ता केंद्र ताब्यात ठेवलेल्या डाव्यांनी जाणीवपूर्वक हा गौरवाचा इतिहास समोर आणला नाही असा आरोप सुद्धा अनेकांनी केला आहे. मात्र आता या फेक नरेटिव्हला मूठ माती देत आपल्या राष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचा शोध घेणारी पिढी पुढे येते. इतिहासाच्या पानांमध्ये लुप्त झालेले असे वीररत्न तुमच्याही वाचनात आले आहेत का? तसं जर असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये त्यांची माहिती शेअर करा आणि बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी महा MTVच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.